नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. आजच्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जी सध्या सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत तर बाल व महिला संरक्षणासाठी जे कायदे आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट असे कायदे असणार आहेत, हे कायदे या ठिकाणी पाहत आहोत. कायद्यावरचा आपला आजचा व्हिडिओ क्रमांक 6 आहे. जर याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा काय करायचे पाहून घ्यायचे आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी जो आजचा अधिनियम घेतला आपण पहा, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006. त्याचबरोबर दुसरा एक अधिनियम घेतला तो म्हणजे हुंडा बंदी अधिनियम 1961. हे दोन अधिनियम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया आपला. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 केव्हा अंमलात आला? तर इथं काय विचारलं आपल्याला, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 हा कधी अंमलात आला असं विचारलंय. मग हा अंमलात कधी आला होता तर 1 नोव्हेंबर 2007 रोजी हा अधिनियम अंमलात आला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारू शकतात की बालविवाह प्रतिबंध अधिनियम कधीचा आहे? तर हा कधीचा अधिनियम आहे? 2007चा अधिनियम आहे, 2006चा अधिनियम आहे. आणि हा अंमलात कधी आला तर 1 नोव्हेंबर 2007 पासून हा काय झाला अधिनियम अंमलात आला. दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. एक तर अधिनियम कधीचा आहे आणि दुसरी गोष्ट अधिनियम केव्हा अंमलात आला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. महत्वाचा प्रश्न काय विचारलं बघा. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 2 नुसार बालक म्हणजे काय? आता काय सांगितलंय, कलम 2 नुसार बालकाची व्याख्या विचारली, पण कोणतं बालक विचारलंय तर इथं कंसात विचारलं बघा, पुरुष बालक म्हणजे काय? तर कोणत्या अधिनियमानुसार? बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार विचारलंय. मग पुरुष बालक म्हणजे काय? 21 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती काय म्हटली जाते? बालक म्हटली जाते. लक्षात ठेवायचं बरं का. तुम्ही म्हणता सर तुम्ही प्रत्येक कायद्यामध्ये बालकाची व्याख्या वेगळी सांगताय, बालकाचं वय वेगळं सांगताय, तर हे कशावरती ठरणार आहे? तो कायदा कोणता आहे, कोणत्या कायद्यातला प्रश्न आहे, त्याच्यावरून तुम्हाला हे उत्तर लिहायचे आहेत. ठीक आहे. मग लक्षात ठेवा, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार पुरुष बालकाची व्याख्या किती आहे? 21 वर्ष पूर्ण न झालेली. आणि पुढचाच प्रश्न आपला स्त्री बालकावरती आहे बघा. सेम प्रश्न, फक्त इथं कंसामध्ये त्यांनी काय केलं होतं, महिला टाकलं होतं. मग महिला किती? तर महिला 18 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती. म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर पुरुषाचं विवाहाचं वय किती आहे? 21 आणि महिलेचं किती आहे? 18 आहे. ठीक आहे. मग ह्या तुम्हाला दोन्ही गोष्टी अगोदरच माहीत आहेत, फक्त आता नव्याने उजळणी करून घ्या. आणि हे व्याख्या कोणत्या कलमानुसार आहे तर कलम 2 नुसार. हे पण लक्षात ठेवा, विचारू शकतात म्हणून तुम्हाला कलम पण लक्षात ठेवायचे आणि त्या कलमामधली तरतूद सुद्धा लक्षात ठेवायची आहे. आपण या ठिकाणी तुमचं काय करत आहोत, या कायद्यामधल्या महत्वाच्या तरतुदी आणि महत्वाचे कलम या ठिकाणी आपण बघणार आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 4 नंबर. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये एकूण किती कलमे आहेत? आता हा जो अधिनियम आहे याच्यामध्ये एकूण किती कलम आहेत असं विचारलं. हा एक कॉमन प्रश्न आहे, मोस्टली तुम्हाला 100% परीक्षेमध्ये विचारला जातो. मग या कायद्यामध्ये एकूण किती कलम आहेत? तर या कायद्यामध्ये एकूण 21 कलम आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 5 नंबर. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 9 नुसार बालिकेशी विवाह करणाऱ्या प्रौढ पुरुषास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? आता इथं काय विचारलंय, एखाद्याने जर बालिकेशी विवाह केला, तर बालिका म्हणजे कोण? तर जी महिला तिचं वय 18 पेक्षा काय असेल? कमी असेल. 18 पेक्षा कमी वय असणाऱ्या महिलेसोबत किंवा बालिकेसोबत जर एखाद्या प्रौढ पुरुषाने विवाह केला तर त्याला खालीलपैकी कोणती शिक्षा भेटेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग त्याला कोणती शिक्षा भेटेल? तर ऑप्शन क्रमांक 4 मधली शिक्षा भेटेल, ती म्हणजे 2 वर्षापर्यंत सश्रम कारावासाची किंवा 1 लाख रुपयापर्यंत द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा भेटू शकतात. म्हणजे 2 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाख रुपये दंड या दोन्ही शिक्षा त्यास काय होऊ शकतात? भेटू शकतात. कधी? जर एखाद्या प्रौढ पुरुषाने बालिकेशी लग्न केलं किंवा विवाह केला तर. आता बालिका म्हणजे कोणत्या? या अधिनियमानुसार बालिका म्हणजे कोण? तर ज्या महिलेचं वय किंवा ज्या मुलीचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे तिला काय म्हणत आहेत? बालिका म्हणत आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना या ठिकाणी आपण बघणार आहोत.
मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की आपली टेस्ट सिरीज काय असणार आहे, TCS पॅटर्ननुसार असणार आहे आणि याच्यामध्ये आपण तुमचा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम या टेस्ट सिरीजमध्ये कव्हर केलेला असणार आहे. आता या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला TCSने घेतलेले अतिशय इम्पॉर्टंट असे 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जाईल. आता या ठिकाणी बघा 100 प्रश्नपत्रिका आहेत म्हटलं, एका प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न असतात, 100. मग 100 गुणिले 100 बरोबर किती प्रश्न होतील, 10,000 अतिशय IMP TCSने घेतलेले 10,000 प्रश्न, अतिशय इम्पॉर्टंट असे 10,000 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय केले जातील, उत्तरासहित प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्या या टेस्टवरतीच तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा अभ्यास केला मित्रांनो, तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता. आणि जर तुम्हाला 170 पेक्षा जास्त मार्क मिळाले तर तुमचं सिलेक्शन काय होणार, 100% तुमचं सिलेक्शन होणार. इव्हन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, स्वतःच्या तालुक्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळणार. का तर ज्याला जास्त मार्क असतात त्याला काय असते, चॉईस पोस्टिंग असते. ठीक आहे. मग ह्या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपे नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, 149 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पे केले, पैसे पाठवले, त्याचा एक काय करायचं मित्रांनो, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे किंवा व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं संपूर्ण स्टडी मटेरियल 2 मिनिटांमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 6 काय विचारलं बघा, बालविवाह विधीपूर्वक लावणाऱ्या व्यक्तीस बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 मधील कलम 10 नुसार खालीलपैकी कोणती शिक्षा होईल. आता कोणाला, तर जो कोणी हा बालविवाह विधीपूर्वक लाविल त्या व्यक्तीला कोणती शिक्षा होईल असं विचारलंय. मग त्या व्यक्तीला सुद्धा कोणती शिक्षा होणार आहे, तर 2 वर्षापर्यंत सश्रम कारावास किंवा 1 लाख द्रव्यदंडापर्यंत किंवा दोन्ही शिक्षा. म्हणजे सेम शिक्षा आहे. कलम 10 नुसार सुद्धा सेम शिक्षा आहे. जो व्यक्ती विवाह लावून देईल त्याला, विवाह करणाऱ्याला पण तीच शिक्षा आहे, विवाह लावून देणाऱ्याला पण तीच शिक्षा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालविवाह विधीपूर्वक लावण्यास परवानगी देणाऱ्या व्यक्तीस बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 11 नुसार खालीलपैकी कोणती शिक्षा होईल. आता बघा, आपला याच्या पहिला प्रश्न काय होता, बालविवाह करणाऱ्या पुरुषास. त्याच्यानंतर दुसरा काय होता, लावून देणाऱ्या व्यक्तीस, म्हणजे विधीपूर्वक लावून देणारी व्यक्ती म्हणजे थोडक्यात कोण, ब्राह्मण. आणि आता इथं कोण आहे, परवानगी देणारी व्यक्ती. आता विवाह लावण्यास परवानगी देणारी व्यक्ती कोण असते, तर ते असतात पालक. ठीक आहे. मग त्यांना सुद्धा कोणती शिक्षा होईल, तर 2 वर्षापर्यंत सश्रम कारावास किंवा 1 लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा. कोणत्या कलमानुसार, कलम 11 नुसार. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघू आपण 8 नंबर, बालविवाह प्रतिबंध अधिनियमाखालील शिक्षापात्र असणारा अपराध डॅश डॅश डॅश. मग हा जो अपराध आहे, हा अपराध कसा असणार आहे, तर हा अपराध दखलपात्र आणि अजामीनपात्र अपराध असणार आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अपराध कसा असणार आहे, दखलपात्र आणि अजामीनपात्र असा हा अपराध असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण 9 नंबर,
बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2016 मधील डॅश डॅश कलमानुसार बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते। मग बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर कलम 16 नुसार या ठिकाणी बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते। महत्त्वाचं कलम आहे, लक्षात ठेवायचं, ठीक आहे। पुढचा 10 नंबर, बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची कर्तव्य ओळखा। आता हा जो बालविवाह प्रतिबंध अधिकारी आहे याची कर्तव्य काय आहेत हे आपल्याला ओळखायला सांगितले। मग आता याची कर्तव्य काय आहेत बघूया। बालविवाहाच्या प्रश्नाबाबत समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे, बरोबर आहे। बालविवाह न करण्याबाबत समुपदेशन करणे, बरोबर आहे। बालविवाह करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध प्रभावीपणे खटला चालवण्यासाठी साक्षी पुरावे गोळा करणे हे सुद्धा त्याचंच काम आहे। मग आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व कर्तव्य कोणाचे आहेत? बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याचे आहेत, हे आपलं उत्तर येईल, ठीक आहे। त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं। आता या बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते हे तुम्हाला आत्ताच सांगितलं मी। कोणत्या कलमानुसार? तर कलम 16 नुसार याची नियुक्ती केली जाते, ठीक आहे। आणि त्याचे कर्तव्य काय आहेत हे पण लक्षात ठेवायचं। पुढचा प्रश्न आपण जो घेतलाय हा कोणत्या अधिनियमामधला आहे? तर हुंडा प्रतिबंध अधिनियम। अतिशय महत्त्वाचा अधिनियम आहे हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961। त्यालाच आपण काय म्हणतो? हुंडा बंदी अधिनियम सुद्धा म्हणतो। मग इथं प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की हुंडा प्रतिबंध अधिनियम कधीचा आहे किंवा कोणत्या वर्षीचा आहे किंवा कोणत्या सालचा आहे। मग कोणत्या सालचा आहे हा अधिनियम? 1961 आहे, ठीक आहे। पहिला प्रश्न काय आहे? हुंडा बंदी अधिनियम 1961च्या कलम 4 अन्वये जी कोणी व्यक्ती वधू किंवा वराच्या पालकाकडून किंवा त्यांच्या नातेवाईकाकडून लग्न पित्यात हुंड्याची मागणी करेल त्यास कमीत कमी 6 महिने जी डॅश डॅश वर्षापर्यंत वाढू शकेल अशा कारावासाची आणि डॅश डॅश रुपयापर्यंत दंडाची शिक्षा होईल। मग किती कारावासाची? तर 6 महिने ते 2 वर्ष, 6 महिने ते 2 वर्षापर्यंत वाढू शकेल अशा कारावासाची आणि 10,000 रुपये दंडाची पर्यंत शिक्षा होऊ शकते। कोणाला? जी कोणी हुंड्याची मागणी करेल त्याला। आणि कोणत्या कलमानुसार? तर कलम 4 नुसार। लक्षात ठेवा किती शिक्षा होऊ शकते? 6 महिने ते 2 वर्षे। खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण, प्रश्न क्रमांक 2। हुंडा प्रतिबंध अधिनियम कायदा 1961च्या कलम 3 प्रमाणे जर कोणत्याही व्यक्ती हुंडा देते किंवा घेते किंवा हुंडा देण्यास किंवा घेण्यास उद्युक्त करते तर त्यास डॅश डॅश वर्षापर्यंत कमी असणार नाही इतक्या मुदतीच्या कारावासाची दंडासह शिक्षा जे डॅश डॅश रुपयापेक्षा कमी असणार नाही किंवा अशा हुंड्याच्या किमतीची रक्कम जी काही अधिक असेल ती अशी शिक्षा होईल। मग काय? 5 वर्ष आणि 15,000 रुपये। म्हणजे या ठिकाणी काय पहा, 5 वर्षापेक्षा कमी नाही अशी शिक्षा आणि 15,000 रुपयापर्यंत दंड, ठीक आहे। लक्षात ठेवायचं कोणत्या कलमानुसार? कलम 3 नुसार। तुम्हाला कोणत्या कलमानुसार कोणती शिक्षा आहे हे पण लक्षात ठेवायचंय। मला माहिती आहे हे प्रश्न तुम्हाला वाचायला खूप मोठा वाटत असेल, परंतु परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो। आणि ही शिक्षा कोणाला होते बघा? तर हुंडा देतो म्हणजे हुंडा देणारा किंवा घेणारा किंवा हुंडा देण्यास किंवा घेण्यास उद्युक्त करणारा म्हणजे प्रोत्साहन देणाऱ्या, ह्या सगळ्यांना ही शिक्षा होऊ शकते, ठीक आहे। पुढचा प्रश्न 3 नंबर। हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 मधील कलम 8B मध्ये डॅशची तरतूद आहे। काय विचारलंय? कलम 8B मध्ये काय तरतूद आहे हे आपल्याला विचारलंय। मग कलम 8B मध्ये काय आहे? तर हुंडा प्रतिबंधक अधिकारी आहे। हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती कोणत्या कलमानुसार करतात? तर ती कलम 8B नुसार करतात, ठीक आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। पुढचा 4 नंबर। हुंडाबंदी अधिनियम 1961 मधील कलम 2च्या स्पष्टीकरणानुसार किमती ऐवज म्हणजे, आता इथं काय विचारलंय? किमती ऐवज म्हणजे काय किंवा किमती ऐवजाची व्याख्या कुठे केली आहे हे विचारलंय। आता कलम 2 मध्ये याचं काय दिलंय? स्पष्टीकरण दिलंय। मग बघूया किमती ऐवज मध्ये काय? तर भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 30 नुसार असलेला अर्थ जो आहे तोच अर्थ काय असणार या ठिकाणी? किमती ऐवजला असणार आहे। खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघू 6 नंबर। हुंडा प्रतिबंध कायदा 1961 मधील कलम 2 अन्वये स्पष्ट केलेली मौल्यवान वस्तू। आता बघा, मौल्यवान वस्तू आणि किमती दस्तावेज एकच शब्द आहे, समानार्थी शब्द आहेत, ठीक आहे।
मग भारतीय दंड संहिता विधान 1860 मधील याप्रमाणे, मग कोणत्या कलमाप्रमाणे? आपण आताच पाहिलं होतं कलम 30 नुसार. आणि कशाच्या? तर भारतीय दंड संहिता 1860 ची जी आहे त्याच्या कलम 30 नुसार काय, मौल्यवान वस्तू किंवा किमती दस्तावेजाची व्याख्या किंवा स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे ह्या कायद्यातून प्रश्न त्या कायद्यात जातोय, पण हरकत नाही, महत्वाचा आहे, दोनदा प्रश्न येऊन गेलाय. ठीक आहे. हुंडाबंदी अधिनियमानुसार हुंडा देणे किंवा घेणे यास डॅश अशी शिक्षा होते. आता काय विचारलंय? हुंडा देणे किंवा घेणे याच्यात कोणती शिक्षा होती असं सरळ सरळ विचारलंय. मग कोणती शिक्षा आहे? 5 वर्षापेक्षा कमी नाही अशी शिक्षा आहे. ठीक आहे, म्हणजे 5 वर्षापेक्षा किंवा 5 वर्ष किंवा 5 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते. ठीक आहे. पुढचा 8 नंबर, हुंडा प्रतिबंध कायदा 1961 च्या कलम 8 नुसार हुंडा घेणे किंवा घेण्यास प्रवृत्त करणे किंवा मागणी करणे या घटना रोखण्यासाठी राज्य शासन डॅशची नेमणूक करतं. मग कोणाची नेमणूक करतं? कलम 8 नुसार. आपण मला वाटतं प्रश्न पाहिला आहे. कलम 8 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? तर हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. 8B नुसार काय, हुंडा प्रतिबंधक अधिकारी आहे. परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता इथं 2 विधानं दिलेत आणि या 2 पैकी कोणतं विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलंय. मग विधानं काय आहेत बघूया. विवाह प्रित्यर्थ मोबदला म्हणून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे दिलेली संपत्ती किंवा मौल्यवान रोखा म्हणजेच काय असतो? हुंडा असतो. त्याच्यानंतर ज्या व्यक्तींना शर्यत कायदा लागू आहे त्याचप्रमाणे डावर किंवा मेहेर यांचा हुंड्यात समावेश होत नाही असं विचारलंय. मग यापैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर दोन्ही विधानं हे काय बरोबर आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 10 नंबर, श्रीयुक्त अ यांनी जो आपल्या मुलीशी विवाह करेल त्याला अर्धी संपत्ती देण्यात येईल अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली. वरील विधानाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. मग हा काय आहे? तर वरील प्रमाणे जाहिरात देणे हा काय दंडनीय अपराध आहे. बघा इथं कसा प्रश्न विचारला होता, उपयोजनात्मक प्रश्न विचारला होता की जर बाबा एखाद्या व्यक्तीने वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली की बाबा माझ्या मुलीशी लग्न करणारास मी काय करेल, माझी अर्धी संपत्ती दान करेल, तर तो काय असणार आहे? अशी जाहिरात देणं हा काय असणार आहे? दंडनीय अपराध असणार आहे. म्हणजे प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या हुंडा देणे किंवा घेणे किंवा देण्याची इच्छा व्यक्त करणे किंवा घेण्याची इच्छा करणे म्हणजे मागणी करणे हे दोन्ही काय आहेत? कायद्याने दंडनीय अपराध आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण 12 नंबर, हुंडाबंदी अधिनियम 1961 मधील गुन्हे डॅश डॅश आहेत. म्हणजे हे गुन्हे कसे आहेत? तर हे गुन्हे कसे असणार आहेत? जामीन अयोग्य परंतु आपापसात न मिटवण्याजोगे आहेत. ठीक आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे आपला, जामीन अयोग्य आहेत आणि आपापसात न मिटवण्याजोगे आहेत. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू 13 नंबर, हुंडाबंदी कायदा 1961 नुसार हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा डॅश डॅश आहे. आता काय विचारलंय? हुंड्याची मागणी करणाऱ्याला काय शिक्षा विचारलं बघूया. किमान 6 महिने ते 2 वर्ष, 10,000 पर्यंत दंड. तिसरं काय सांगितलंय? काही विशिष्ट कारणासाठी 6 महिन्यापेक्षा कमी कैद. मग याचं उत्तर काय आपलं? वरील पैकी सर्व हे आपलं उत्तर असणार आहे. मग लक्षात ठेवायचं, हुंड्याची मागणी करणाऱ्याला काय काय शिक्षा बघा, 6 महिने किंवा 2 वर्षापर्यंत कैद आहे आणि 10,000 रुपयापर्यंत काय त्या व्यक्तीस दंड आहे. आणि जर काही विशिष्ट कारण असेल तर कैद 6 महिन्यापेक्षा कमी सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 14 नंबर. बघा पुन्हा इथं मौल्यवान रोखीवरती प्रश्न आलाय, किमती दस्तावेजवरती प्रश्न आलाय. हुंडाबंदी अधिनियम 1961 मधील व्यक्त केलेल्या मौल्यवान रोखे शब्दाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या अधिनियमात केलेली आहे असं विचारलंय. मग ही कोणत्या अधिनियमात व्याख्या आहे? तर भारतीय दंड संहिता 1860 मध्ये याची व्याख्या केलेली आहे. कशाची? मौल्यवान रोखे किंवा त्याला दुसरा शब्द काय आहे? किमती दस्तावेज. आणि भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमामध्ये मौल्यवान रोखीची व्याख्या केलेली आहे? तर ते आहे कलम 30 मध्ये. दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मला वाटतं आपण 14-15 प्रश्न घेतले हुंडा प्रतिबंधक अधिनियमावरचे, त्याच्यामधले 3 प्रश्न या किमती दस्तावेज किंवा मौल्यवान रोखेवरती विचारलेले आहेत. मग तुमच्या लक्षात आलं असेल हे मौल्यवान रोखे किती महत्वाचं आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न बघू आपण, प्रश्न क्रमांक 15. हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 मधील कलम 8ब मध्ये डॅशची तरतूद आहे. कलम 8ब मध्ये कशाची तरतूद आहे? याचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.